पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 14 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 15व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 15वा श्लोक, अंतर्दृग्दृश्ययोर भेदम बहिश्च ब्रह्म सर्गयोः आवृणोत्यपराशक्तिः सा संसारस्य कारणम, असा हा श्लोक आहे। यातील पहिल्या भागामध्ये आतमध्ये दृक आणि दृश्य यामध्ये जो भेद आहे तो, आणि बाहेर ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये जो भेद आहे तो, या दोघांनाही बाहेर आणि आतल्या भागालाही आवरण शक्ती जी मायेची आहे ती आच्छादन करते असं सांगण्यात आलेलं आहे, आणि हेच संसाराचं कारण आहे असा या ठिकाणी या श्लोकामध्ये अभ्यास आहे। यातील पहिल्या भागाचा आपण मागील वेळेस विचार करत होतो। आतमध्ये दृक आणि दृश्य यामध्ये जो भेद आहे तो, या दोघांमध्ये असणारा भेद, या भेदाला आवरण ज्या शक्तीमुळे, ज्या मायेमुळे निर्माण झालं त्याचा विचार आपण मागील वेळेस करतो। आतमध्ये काय आहे? आतमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्थूल रूपाने पाहण्याची सवय आपल्याला असल्यामुळे आतमध्ये काय आहे हे कळायला थोडं अवघड आहे। परंतु शास्त्र किंवा अभ्यासक अशा दोघांच्या साह्याने आपण जर आतील पदार्थांचा विचार करू लागलो तर आपल्याला बरेचसे आतील पदार्थ लक्षात येऊ शकतात। नाहीतर तसं पाहिलं तर ज्याला शास्त्र किंवा अभ्यासक माणसांचा संग नाही त्यांना या शरीराच्या आतमध्ये काय आहे हे सांगता येणं शक्य नाही। फक्त वर जे शरीर आपल्याला दिसतंय तेवढंच आपल्याला कदाचित लक्षात येईल। खरं तर स्थूल शरीर सुद्धा आपल्याला जर एखादा ग्रंथ किंवा एखादं पुस्तक आपल्याकडे नसेल तर आपल्याला खरं तर हा स्थूल देह सुद्धा सांगता येणं अशक्य आहे। स्थूल देहाच्या आतमध्ये आतडे किती आहेत, हाडं किती आहेत, केस किती आहेत, रक्त किती आहे, अशा प्रकारे स्थूल देहाचा जरी एखाद्याने विचार करायचं ठरवलं तरी सुद्धा तो सुद्धा अवघड आहे। तर स्थूल देहाच्या आतमध्ये असलेला सूक्ष्म देह कळणं तर त्याच्यापेक्षा किती अवघड असायला पाहिजे। म्हणजे स्थूल शरीर जे आहे हे स्थूल शरीर आपण एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा एखाद्या जाणकार माणसाच्या माध्यमातून जाणू शकतो। त्याचप्रमाणे सूक्ष्म देह सुद्धा आपल्याला एखाद्या ग्रंथाच्या साह्याने किंवा जाणकार व्यक्तीच्या साह्याने जाणता येणं शक्य आहे। आपण पंचीकरण नावाच्या ग्रंथासारखा ग्रंथ हाताळून हे जाणलेलं आहे की सूक्ष्म देह जो आहे तो 19 किंवा 17 तत्वाने सांगण्यात आलेला आहे। त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण असे आपण पाहतो। त्यातील सगळेच्या सगळेच खरं तर सूक्ष्म देहाचा भाग असल्यामुळे आतमध्ये आहेत, म्हणजे अंतर आहेत, आतल्या भागात आहेत। बाह्य शरीराशी त्यांचा संबंध नक्कीच आहे। बाह्य शरीर, या बाह्य शरीराच्या प्रत्येक भागामध्ये
ही सूक्ष्म शरीर खरं तर व्यापलेली आहे. या बाहेरच्या भागामध्ये कुठल्या कुठल्या इंद्रियाने राहावं याची जागा वाटून देण्यात आलेली आहे. म्हणजे नेत्र इंद्रियाने कुठे राहावं, श्रोत्र इंद्रियाने कुठे राहावं, रसना इंद्रियाने कुठे राहावं, हे सगळं ठरवून देण्यात आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हे इंद्रिय जी आहेत ही स्थूल देहाच्या त्या त्या भागांमध्ये आपली वस्ती करून राहतात. म्हणून स्थूल डोळा, स्थूल कान, स्थूल रसना इंद्रिये अशा रीतीने आपण मागील वेळेस त्यांचा विचार केला होता. परंतु त्या स्थूल शरीरातील त्या सूक्ष्म इंद्रियालाच खरी तर किंमत आहे. स्थूल शरीरामध्ये असलेल्या स्थूल इंद्रियाला खरं तर ते इंद्रिय पण देता येत नाही. ते इंद्रिय पण म्हणजे डोळ्याला डोळा म्हणता येणं तेव्हा शक्य आहे जेव्हा या स्थूल डोळ्याच्या आतमध्ये असलेलं नेत्र इंद्रिय काम करत असते. नाहीतर याला डोळा म्हणता येत नाही. हा डोळा नुसता नावाचाच आहे, त्याचा काही उपयोग नाही. तर डोळ्याच्या आतमध्ये असलेलं सूक्ष्म इंद्रिय किंवा कुठल्याही स्थूल इंद्रियाच्या आतमध्ये असलेलं सूक्ष्म इंद्रिय असल्याशिवाय खरं तर स्थूल शरीराकडून कुठलंही काम होऊ शकत नाही, कुठलंही ते कार्य होऊ शकत नाही जे ते इंद्रिय करतात. म्हणून अंतर हा शब्द जो आपण या ठिकाणी पाहत आहोत, या अंतर या शब्दामध्ये आपल्याला स्थूल शरीराच्या आतमध्ये जे काही असेल ते सगळं असं धरता येईल. आता ह्या अंतर शब्दामध्ये पुन्हा पुढे दोन शब्द जोडलेले आहेत, दृक आणि दृश्य. तर अंतरदृक दृश्य यामध्ये असलेला भेद. आता आतमध्ये दृक कोण आहे आणि दृश्य काय, कारण बाहेर दृक काय आणि दृश्य काय यांचा जर विचार करायला लागलो तर तो सुद्धा एक खरं तर अभ्यासाचा विषय आहे. परंतु तो आधी आपण पाहिलेला आहे. क्रमाने आपण स्थूल रूप या विषयापासून तर आतमध्ये दृश्य हे सगळे पदार्थ करत करत दुःखपर्यंत विचार केलेला आहे. म्हणजे दृश्य दृक असं करत करत आपण आतपर्यंत गेलेलो आहोत. आधी सुरुवातीला आपण काही श्लोकांमध्ये तो अभ्यास केलेला आहे. आता या ठिकाणी तसा अभ्यास पुन्हा करण्याची तशी गरज नाहीये की दृक काय दृश्य काय, दृक काय दृश्य काय. म्हणजे रूपम दृश्यम लोचनम दृक तदृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी अशा प्रकारे आपण अभ्यास करत करत मागे गेलेलो आहोत. त्यामुळे पुन्हा तोच अभ्यास तसाच तसा करायची इथे गरज नाही. परंतु माहिती असावी म्हणून आपण मागील वेळेस त्याचा थोडासा विचार केलेला आहे. या ठिकाणी आपण संसाराचं कारण शोधत आहोत आणि संसाराच्या कारणामध्ये दोन भाग येणं अपेक्षित आहे. एक म्हणजे सूक्ष्म आणि एक म्हणजे स्थूल. एक म्हणजे बाहेरचा आणि एक म्हणजे आतला. एक वेष्टीने आणि एक समष्टीने. अशा रीतीने कारण शोधलं पाहिजे. म्हणून यातील पहिला जो भाग इथे सांगण्यात आलेला आहे तो आहे दृक आणि दृश्य यामध्ये असलेला भेद किंवा दृक आणि दृश्य यामध्ये फरक आहे का नाहीये. दृक आणि दृश्य समान आहे काय, नाही, दोन्ही समान नाहीत. जो जाणतो तो दृक आहे आणि ज्याला जाणतं ते दृश्य आहे. म्हणजे रूप हे जर दृश्य असेल तर डोळा हा दृक आहे असा आपण विचार केला आहे. डोळा हा जर दृश्य असेल तर मन हे दृक आहे याचा आपण विचार केला आहे. तर अशा प्रकारे आपण विचार करत गेलेला असल्यामुळे आपल्याला दृक आणि दृश्य हा असा भेद आहे हे माहीत आहे. म्हणून इथे डायरेक्ट सरळ सरळ असं लिहिलं की अंतरदृक दृश्यवर भेदम. या दोघांमधील भेदाला आपण जाणतो आहोत. ह्याच्यामध्ये फरक आहे. दोघे एक नाहीत. पण हे दोघे एक नाहीत पण हे दोघे एक वाटतात का असाही प्रश्न आहे. तर हो, तसं एक वाटतच असतात. आपल्याला दोघेही एक वाटतातच. आपण एवढे खरं तर वेडे नाहीत की डोळ्याने दिसणारं फूल हे आपण फूल आणि डोळा एकच आहे असं म्हणू. एवढे आपण काही वेडे नाही. म्हणजे आपल्या समोर जर एखादं पुस्तक ठेवलं तर ते पुस्तक आणि मी एकच आहे असं डोळा कधीच म्हणणार नाही. म्हणजे डोळा आणि पुस्तक हे भिन्न आहे हे सगळ्यांनाच कळतं. म्हणजे डोळा हा पाहणारा आहे आणि पुस्तक हे ज्याला पाहायचंय ते आहे. म्हणजे पुस्तक हे दृश्य आहे आणि डोळा हा दृक आहे. एवढा विवेक तर सगळ्यांकडेच आहे. एवढा भेद तर सगळ्यांनाच लक्षात येतो. पण मन आणि डोळा हे वेगळे आहेत का एकच आहे हे कदाचित एखाद्याला कळत नाही. विचार केल्यानंतर त्याला लक्षात येतं. त्याच्यापेक्षा आतमध्ये मनाच्या आतमध्ये असलेला जीव जो आहे किंवा एकदमच जर आपण साक्षी घेतला तर साक्षी आणि डोळा, साक्षी आणि मन हे वेगळे आहेत का एकच आहेत. म्हणजे आपण नक्की काय आहोत हा मात्र भेद आपल्याला लक्षात येत नाही. आपण कोण आहोत, मी आहे, मी म्हणजे कोण आहे हे आपल्याला काही माहीत नाही. म्हणजे आपण शरीराला
मी म्हणतो, शरीरासकट आतमधल्या शरीरालाही मीच म्हणतो, जीवालाही मीच म्हणतो, आत्म्यालाही मीच म्हणतो, म्हणजे सगळ्यांनाच आपण मी म्हणतोय. सगळ्यांचंच तादात्म्य आहे. आपलं तादात्म्य कशाशी आहे? सगळ्यांशी तादात्म्य आहे. स्थूल देहासकट महाकारण देहा सगळ्यांनाच आपण मी म्हणतो. आपल्याला खरं तर याच्यामध्ये भेद काही आहे का नाही हे माहीत नाहीये, पण हा भेद आहे हे आपण मागे पाहिलेलं आहे. हे पुन्हा इथे आता अभ्यासाची गरज नाहीये, पण हा भेद आहे. ज्यांना हा भेद लक्षात आला त्यांच्यासाठी खरं तर हा पुढचा विषय सुरू आहे. भेद काय आहे? साक्षी, दृक आणि त्याच्या व्यतिरिक्त उरलेलं सगळं जे आहे ते सगळं काय? दृश्य आहे. हा भेद. भेद म्हणजे वेगवेगळेपणा. हे दोन्ही वेगवेगळे आहेत हे आपल्याला माहीत आहे. हे माहीत असणं, लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला लक्षात आहे किंवा हे आपल्याला माहीत आहे असं समजूनच हा आपण विचार आता करतो आहोत. तर हे दोघांमध्ये काय भेद? बाहेरचे इंद्रिय, आतले इंद्रिय, त्या इंद्रियांना जाणणारा असा सगळा भेद आपल्याला माहिती आहे. हा सगळा आतला जो भेद आहे, दृक आणि दृश्य यामधला भेद, हा जो भेद आहे, या भेदाला आवरण शक्ती आच्छादन करते. आवरण म्हणजे झाकून टाकते. हा भेद आहे, याला आवरण शक्ती झाकून टाकते. म्हणजे काय करते? एखाद्या पदार्थावर झाकण टाकलं तर काय होतं? एखाद्या पदार्थावर झाकण टाकलं तर काय होतं? तो पदार्थ दिसत नाही. तो पदार्थ दिसत नाही. आता या ठिकाणी आवरणोत्परा शक्ती ही, आता ही आवरण नावाची जी शक्ती आहे, कोणाची? मायेची. ही मायेची जी आवरण नावाची शक्ती आहे, ही शक्ती, आवरण शब्दाचा अर्थ झाकण टाकणे असा आहे किंवा झाकून टाकणे असा आहे. मग ही मायेची जी आवरण नावाची शक्ती आहे ही कशावर आहे किंवा त्या शक्तीचा उपयोग कशासाठी करण्यात आलेला आहे? तर आवरण शक्तीचा उपयोग झाकण्यासाठीच करणार हे नक्की आहे. मग काय झाकण्यासाठी केलाय? तर पहिल्यांदा अंतरदृक दृश्ययोर भेदम, आतमध्ये असलेला दृक आणि दृश्य यामधील भेद. आता आतमध्ये या शब्दाने खरं तर फक्त शरीराच्या आतमधलंच घ्यायला पाहिजे असं नसून आपल्याला स्थूल शरीरासकट सगळे शरीर घेता येईल आणि त्यांच्यामध्ये राहणारा जो साक्षी आहे त्याला सुद्धा घेता येईल. म्हणजे वेष्टीने पहिलं चरणातला पहिला भाग आहे असं म्हणता येईल आणि दुसऱ्या भागामध्ये मात्र समष्टीचा विचार येणार. तर आवरण शक्ती म्हणजे आवरण म्हणजे झाकून टाकणे. तर काय झाकणं हा महत्वाचा प्रश्न. काय झाकलं? झाकलं काय? तीन गोष्टी आहेत या ठिकाणी. एक आहे दृक, दुसरा आहे दृश्य आणि तिसरा आहे यांच्यामध्ये असलेला भेद. अशा तीन गोष्टी. त्याबद्दल काय झाकलं हे महत्वाचं आहे. म्हणजे झाकायचं ठरलं तर तिघांना झाकता येईल. एक तर दृकला झाकता येईल, दुसरं तर दृश्याला झाकता येईल, तिसरं तर भेद त्यांच्यातला झाकता येईल. झाकणं म्हणजे लपवणे, कळू न देणे. झाकणे शब्दाचा अर्थ शब्दशः अर्थ काय? शब्दशः अर्थ लपवणे असा आहे. पण त्याचा लक्षार्थ काय? त्याच्याविषयी जाणीव होऊ न देणे, कळू न देणे. कारण झाकणे म्हणजे कळू न देणे असा शब्दशः एकदमच अर्थ लक्षात येत नाही. झाकणे म्हणजे तो पदार्थ लपवणे असा अर्थ होतो. पण या ठिकाणी आवरण या शब्दाचा अर्थ झाकण्यापेक्षा अजून जरा सूक्ष्म अर्थ करून त्याला कळू न देणे, त्याच्याविषयी काहीच उमग होऊ न देणे. काही उमगलं नाही पाहिजे, काही कळलं नाही पाहिजे. काय कळलं नाही पाहिजे? दृक कळलं नाही पाहिजे का? दृश्य कळलं नाही पाहिजे का? त्यामधला भेद कळला नाही पाहिजे. असा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. तर दृक जर कळलं नाही, दृक कळलंच नाही, दृक कळतं का नाही कळतं असा प्रश्न. आपण असा प्रश्न करूयात की दृक कळतं का नाही कळतं? आपण हा विचार करत नाहीत असं वाटतंय. का करत नाही? कारण आपल्याला दुसरा विचार करण्यापासून ह्या विचार करण्यापर्यंत वेळ नाही. कारण आपलं जी बुद्धी आहे, आपला जो चित्त आहे, हे वेगळ्या गोष्टींच्या विचारामध्ये रममाण आहे. म्हणून हा विचार नाही करू शकत असं होतंय. नको त्या गोष्टीचा विचार करत राहिले की ह्या गोष्टीचा विचार कधी करणार असा प्रश्न आहे. असू देत, पण हा विचार हळूहळू कळणं बळावला पाहिजे, हे कळलं पाहिजे. तर दृक, प्रश्न काय? दृक कळतो का नाही कळतो? म्हणजे महाराजांनी प्रश्न विचारल्यानंतर किंवा चिंतनात बसल्यानंतरच हे जर सुचत असेल तर आपल्याला खूप अभ्यास करायची गरज आहे किंवा खूप साधनं दुसरीच करण्याची गरज आहे. ही साधनं नाही होत, नाही का? दुसरी साधनं करावी लागतील. मग काहीतरी साधन करावं लागेल.
संसार फक्त पोट भरतो एवढं लक्षात ठेवा. संसारामध्ये फक्त अन्न धन मान या तीनच गोष्टी मिळतात आणि त्याच्यासाठी सगळे लोक मरतायत काय होतं, त्याच्यासाठी मरतायत. त्याच्यासाठी मरू नका हे खेदाने म्हणावं लागतंय मला. कारण तुम्हाला फक्त मी समोर दिसलो किंवा चिंतन सुरू झाल्यानंतरच जर हे सुचत असेल, बाकीच्या वेळेस अन्न धन मानाला धरूनच तुम्हाला परमार्थ सुचत, परमार्थ करत नाही असं नाही, याला धरून परमार्थ करा, याला सोडून परमार्थ करत आला पाहिजे. अन्न धन मानाला न धरता परमार्थ करता आला, त्याला धरून परमार्थ करा, कधीही परमार्थ होणार नाहीये नाही का. पतंग जे असते तिचा दोरा जमिनीवरच असतो, ती किती हवेत उड्या मारत राहिली, किती उंच उंच पतंग गेला तरी तो कुठे असतो. पतंग हा किती उंच गेला तरी कुठे असतो, जमिनीवरच असतो तो. तसं अन्न धन मान याला धरून जर परमार्थ आपण करत असू तर आपण कितीही उंच उंच गेल्यासारखं वाटलं तरी तो नुसता भ्रम आहे, ते खरं नाहीये. त्याला सोडून जर परमार्थ करता आला तरच काहीतरी खरं आहे, नाही तर काही खरं नाही. या अभ्यासाला नाही तर काही अर्थ नाही, है की नाही. बरं वाटेल, फार उत्कृष्टपणे आपल्याला काहीतरी कळतंय असं वाटेल, ह्याला काही किंमत नाहीये, है की नाही. कसं सोडावं ही एक कला आहे, है की नाही. कसं सोडावं, अन्न धन मान सोडणे, तर बाकी काही सोडू नका, फक्त एवढ्या 3 गोष्टी सोडा. याच्यासाठी जगू नका, कारण या जगण्यामध्ये मरण आहे. अन्न धन मान यामध्ये जगण्यात मरण येतं आणि याला सोडण्यामध्ये जगता येईल, याला सोडल्यानंतर जगता येईल. असो, प्रश्न काय, दृक कळतो का नाही कळतो. एवढ्या वेळा तुम्ही विचार केला का. तुम्ही म्हणाल तुम्ही विचार करायला वेळ देत नाहीत. दृक आपल्याला कळतो का नाही कळतो. बरं जाऊ दे, दुसरा प्रश्न, दृश्य कळतं का नाही कळतं. अंतर्दृश्य, बहिर्दृश्य नाही सांगत, अंतर्दृश्य हालत अशी आहे, काय कळतं का नाही कळतं हे सुद्धा कळत नाही, अशी एवढी हालत आहे. म्हणजे आवरण शक्ती किती भयंकर आहे नाही का. खरं पाहिलं तर काय, खरं पाहिलं तर दृक कळतो का नाही कळतो हे माहीत असायला पाहिजे, दृश्य कळतं की नाही कळतं हे माहीत असायला पाहिजे. पण ते कळतं का नाही कळत हे सुद्धा कळत नाही, म्हणजे किती भयानकता आहे. म्हणजे आवरण शक्ती किती भयानक असेल, किंवा तो थर आवरण शक्तीचा केवढा जाड असला पाहिजे नाही का. कारण हे सुद्धा कळेना. त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचा तो जाण्याचा प्रश्नच येत नाही. तिसऱ्या प्रश्नाकडे आपल्याला दृश्य सांगितल्यानंतर त्याचा विचार करावा लागतो की मन नावाचं काहीतरी असतं. बरं, मन नावाचं दृश्य पदार्थ आहे का दृक आहे. मन हे दृश्य आहे, पण मन हे दृश्य आहे किंवा मनामध्ये निर्माण होणारे जे काही असंख्य उत्पात आहेत हे सगळे दृश्य आहेत. हे आपल्याला सांगितल्यानंतर कळतात. हे तर फारच आश्चर्य. असं म्हणावं लागतं, बाबा रे तुला मन आहे. मग तो म्हणतो हा असं आहे का मन वगैरे, हा आहे बरं का मला मन, असं म्हणावं लागतं त्याला. काही काही लोक तर मन नाही असं म्हणतात, मन नाहीच आहे म्हणतात. मग इतके मूढ आहेत, त्यांना सांगावं लागतं अरे मन असतं, बुद्धी असते, चित्त असतं, अहंकार असतो, असं काहीतरी सांगावं लागतं त्यांना. शब्दांमध्ये बदल होऊ देत, पण काहीतरी असे अवयव आहेत आपल्या आतमध्ये. नावात बदल झाल्याने काही होत नाही. डोळ्याला एखादा डोळा म्हटला काय आणि नेत्र म्हटला काय, चक्षु म्हणला काय आणि आईज म्हणला काय, त्याने काही नाही फरक पडत. पण पाहण्याची जी क्रिया आहे ती होतेच ना. तसं मन, एखाद्या मन म्हटला नाही, मनाच्या दुसरं काहीतरी शब्द वापरला, त्याने बुद्धी वापरला, त्याने अंतःकरण वापरला, त्याने काही वापरू देत किंवा माइंड म्हणू देत, काही म्हणू देत, पण संकल्प विकल्प कार्य होणारच ना. त्याचं त्याच्या आतमध्ये होणारच ते. त्याने नाही म्हटलं तरी सुद्धा जो मन मानत नाही त्याचं सुद्धा आतमध्ये काहीतरी विचार होतोच. ते विचार करणारा जे यंत्र आहे, तो जो अवयव आहे तोच मन आहे. मग हे त्याला विचार करून सांगावं लागतं बाबा असं आहे, म्हणजे असे दृश्य पदार्थ आहेत, हे दृश्य आहेत सगळे, आणि ह्यांना जाणणारा जो आहे तो दृक आहे असं सांगावं लागतं. म्हणजे खरं तर दृक माहिती आहे पण माहीत नाही अशी स्थिती. दृश्य माहीत आहे पण दृश्य माहीत नाही अशी स्थिती आहे. हे दुर्दैव आहे, हे काही चांगली गोष्ट नाही. आणि तुम्ही आता इथे येऊन सुद्धा एवढं जर लक्षात घेऊ शकले नसाल तर खरं काही उपयोगच नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की दृक आपण जाणत नाही, तर मग फारच कठीण काम आहे. आपण दृक जाणतो, दृश्य सुद्धा जाणतो, पण दृश्य सापेक्ष असलेला दृक जाणतो, दृश्य निरपेक्ष असलेला दृक जाणत नाही. मग कसा जाणतो असा प्रश्न केला तर अवघड आहे मग जरा इकडे. कारण
तुम्ही जरी म्हटले हा जाणतो, दृक जाणतो, सापेक्ष दृश्य सापेक्ष दृक जाणतो, तो दुसऱ्याला सांगण्याचा विषय नाही, स्व अनुभवाचा विषय असं म्हणून एखादा म्हणेल की नाही मला मी सांगू शकत नाही असंही म्हणेल कदाचित एखादा. पण दृक जाणतो हे लक्षात घ्या, दृश्य जाणतो हे लक्षात घ्या. हे दोन्ही आपण जाणत असतो. हे कधी जाणत असतो? शास्त्र अभ्यास म्हणजे शास्त्राचा संस्कार पाहिजे आणि योग्य साधू संग पाहिजे. म्हणजे साधूंचा संग केल्याने जो संस्कार होतो आपल्यावर, शास्त्राचा संग केल्याने जो आपल्यावर संस्कार होतो, त्या संस्कारित झालेल्या इंद्रियांना तो दृक आणि दृश्य यांचा विषय कळत असतो. तिथपर्यंत कळत नाही. या स्थूल शरीराची लांबी किती, रुंदी किती, ह्याच्यात आतडे किती आहेत, आतड्यांची लांबी रुंदी किती आहेत, ह्याच्यामध्ये अन्न टाकल्यावर काय होतं, आतमध्ये जठरामध्ये काय होतं, हृदयामध्ये काय होतं, फुफ्फुसांमध्ये काय होतं, हे सगळं कळेल कधी? मेडिकल सायन्सच्या पुस्तकांचा आणि डॉक्टर वैद्य या लोकांचा संग केल्याने, त्यांच्या संघाने जे संस्कार होतील त्याने ते कळेल. हे साधं गणित आहे, व्यावहारिक गोष्ट ही, नाही का? त्याचप्रमाणे परमार्थिक दृष्ट्या सुद्धा, परमार्थात सुद्धा या दृक आणि दृश्य या दोघांचा जो विषय आहे तो केव्हा कळेल? असे ग्रंथ आणि असे साधू, अशी माणसं यांच्या संगतीत राहिल्याने ते हळूहळू हळूहळू तसे संस्कार होतील. तसं कळायला लागेल. मन असतं, बुद्धी असते, चित्त असतं, अंतःकरण असतं, हे पूर्ण कळायला लागेल. एकदम नाही कळणार. दृक आणि दृश्य हे दोन गोष्टी कळायला लागतील आणि मग तुम्ही असं म्हणाल की आम्हाला दृक माहित आहे, दृश्य माहित आहे असं म्हणाल. कोणी म्हणाल दृक आणि दृश्य माहित. पण हे आता हे सापेक्षित गोष्टी, ह्या एकमेकांच्या अपेक्षेने असतात. दृश्य आहे म्हणून दृक असतो आणि दृक आहे म्हणून त्याला दृश्य पुढे असावंच लागतं. तर हे दोघे जे आहेत, हे दोघे दृक दृश्य हे असे आहेत. पण आता यांच्यामध्ये भेद आहेत का हे एकच आहेत असा मोठा प्रश्न तयार होतो. हे दोघे एक का दोन? तर सदैव जो आपला अनुभव आहे यामध्ये हे दोघं एकच आहेत असा आपला अनुभव. हे काय आहेत? हे एकच आहेत असा अनुभव आहे. म्हणजे एकच आहेत असा अनुभव म्हणतो मी. आपल्याला हे आपल्याला माहित आहे का माहित नाही असं नाही म्हणत आहे मी. आपला अनुभव काय? तुम्ही जेव्हा हे शरीर इथे घेऊन आलात, इथे तुम्ही घरातून कुठून तरी आले, तिकडे इथे आले, तेव्हा जेव्हा हे शरीर घेऊन आला तेव्हा मी आणि शरीर वेगळं आहे, ह्या शरीराला मी आता तिकडे घेऊन चाललोय असं काही समजत नव्हते. आपणच चाललोय असं वाटतंय, मीच बोलतोय असं वाटतं, मीच खातोय असं वाटतं, मीच पाहतोय असं वाटतं, मीच ऐकतोय असं वाटतं, मीच सांगतोय असं वाटतं. म्हणजे आपल्याला त्या दोघांमधला भेद माहित नाही. जगणं तुम्ही किती शास्त्र अभ्यास करा, पण अनुभव काय आपल्याला? आपला अनुभव असा आहे, सगळ्यांचा तसा अनुभव आहे. मीच केलं, मीच करतो, मीच करते, हे सगळे जे अहंकार आहे त्या अहंकाराशी त्याचं काय तादात्म्य आहे. म्हणजे भेद माहित नाही. भेद माहित नसणं म्हणजे काय? या दृक किंवा दृश्य या दोघांपैकी कोणाशी सुद्धा तादात्म्य ठेवणं. दृक जो आहे तो दृक दृश्य सापेक्ष आहे. हा इथे जो दृक येतोय तो काय, आणि त्याच्याशी तुम्ही तादात्म्य ठेवा की दृश्याशी तादात्म्य ठेवा. खरं तर या दृक दृश्य दोघांशी आपलं सदैव तादात्म्य, आपलं रोजचं जगणंच तसं आहे. मी पाहतोय असं वाटतंय, मी पाहतोय असं वाटतंय, मी ऐकतोय असं वाटतंय. जे काही आपण जगतोय जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हे सगळं आपण काय करतोय? भेद ठेवून, म्हणजे भेद आहे यामध्ये असं समजून का भेद तादात्म्य धरून सदैव तादात्म्य, सदैव एकदम पक्क हे आहे. इतकं पक्क आहे की ह्याला कसं काढावं हा मोठा अवघड विषय. अख्खं वेदांत शास्त्र फक्त याच्यासाठीच. वेदांता व्यतिरिक्त कुठल्याही शास्त्राने हा विषय सुटणारच नाहीये. कोणी काही करू देत. वाचणी न्याणे विने के उपाय करसी जितके, ती गुंफिसी अधिके, ते गुंफणारच आहे. ती गुंफिसी अधिके रुखी ये. काहीच उपाय नाही आपल्याकडे, फक्त एक उपाय, ज्ञान म्हणजे वेदांत. कारण हा भेद जो आहे, कोणी किती काहीतरी साधनं करत असला तरी तो तादात्म्य ठेवून करतोय. म्हणजे ह्याच्यापासून आपण वेगळे आहोत, त्याच्यापासून वेगळे, कशापासून वेगळे आहोत? कारण एखादा जरी म्हटलं मी वेगळा आहे, ह्याच्यापासून मी भिन्न आहे, ह्याच्यापासून माझा भाव निराळा आहे, मी ह्याच्यापासून बाजूला आहे, पण कशापासून हा प्रश्न पडतो पुढे, नाही का?
कारण जरी आपण म्हणलो की नाही मन मी नाही, चित्त मी नाही, शरीर मी नाही, मग काय आहेस तू हा प्रश्न येतो. मग कदाचित तो जीवाला मी समजत असेल, कदाचित तो बुद्धिस्त चैतन्याला मी समजत असेल, कदाचित वेष्टी अज्ञान स्थित चैतन्याला मी समजत असेल. म्हणजे तो प्रमात्याला मी म्हणतो का जीवाला मी म्हणतो, कशाला मी म्हणतो सांगता येत नाही, नाही का. कारण जीव आणि प्रमात्यात पण फरक आहे. एखाद्या प्रमात्यालाच मी समजतो, प्रमाता दृक आहे असं समजून प्रमाणाला तो कदाचित भिन्न समजतही असेल, प्रमाण माझ्यापेक्षा वेगळे आहेत असं समजत असेल, पण प्रमात्याला तो मी समजतो. एखादा प्रमात्याला मी समजत असेल पण जीवाला मी समजत असेल, कारण जीवात आणि प्रमात्यात काय भेद आहे हे पण त्याला कदाचित माहित नसेल, नाही का. म्हणजे असा गोंधळ आहे. म्हणून एखाद्याने काही जरी विचार केला तरी सुद्धा आता हे काही आपोआप असं काही कळणार नाहीये, हा जादू झाली आणि कळलं आपल्याला, असं काही होणार नाहीये. जादूने नाही होते काही. आता कृपा ही जादू असते, पण ही कृपा आपोमत नाही होत. कृपा ही कधीही आपोमत होत नाही असे बाबा अनेक वेळा सांगत होते. कृपा ही करून घ्यावी लागते. कृपा काय करावी लागते, प्राप्त करून घ्यावी लागते. कृपेसाठी प्रयत्न करावा लागतो. कृपा ही कधीही आपोमत होणार नाहीये. त्यासाठी काहीतरी आपल्याला करावंच लागतं. काहीतरी म्हणजे काय करावं हा त्या त्या जीवाच्या अधिकारानुसार ठरलेला विषय आहे. अधिकारानुसार ठरलेला विषय. सगळ्यांसाठी समान साधनं असू शकतच नाहीत. पण अंतर्दृक दृश्ययोर भेदम हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये दृक आणि दृश्य असे दोन शब्द आहेत. तिसरा शब्द भेद आहे. आपण दृक जाणतो का, दृश्य जाणतो का, भेद जाणतो का, अभेद जाणतो, काहीही कळत नाही. म्हणून काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल की दृश्य काय आहे, दृक काय आहे. दृक म्हणजे हा दृक नक्की कुठला आहे. त्या दोघांना आपण एकत्रच समजतो का वेगळे समजतो. आपण या दोघांना एकत्रित समजतो आणि या दोघांना एकत्रित समजत असल्यामुळे त्या दोघांच्या एकत्रितपणाने काय झालंय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे कसं, एखादा पदार्थ जेव्हा झाकला जातो, एखादा विषय जेव्हा झाकला जातो, तेव्हा त्या ठिकाणी काय आहे ह्या नुसत्या कल्पना कराव्या लागतात. उदाहरणार्थ एखादी टोपली आहे किंवा एखादं पातेलं आहे, भांड आहे एखादं, आणि ते भांड, त्या भांड्याच्या खाली काहीतरी पदार्थ ठेवलेत. आता ते पदार्थ काय ठेवलेत हे तुम्हाला माहित नाही, आणि तुम्हाला मी म्हटलं की ह्या पातेल्याच्या खाली काय आहेत सांगा. तुम्हाला 50 लोकांना विचारलं. आता 50 लोक याची उत्तर आम्हाला माहित नाही असं देतील का? नाही, माझं नाही, आम्हाला माहित नाही असं देतील का 50 लोक? देतील का नाही देतील? थांबा, त्याचं उत्तर सांगण्याच्या आधी तुम्हाला मी दुसरं एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बऱ्याच वेळा आपल्याला काहीच माहित नसतं. मी बऱ्याच वेळा सांगत असतो हे, आपल्याला काहीच माहित नसतं तरी सुद्धा आपलं नाक खुपसून आपण काय म्हणत असतो, हे असं आहे बरं का, हे असं करायला पाहिजे. उदाहरण तुम्हाला सांगत असतो, फोडणी कशी घालावी अजिबात पुरुषांना माहित नसतं बरेच, किंवा तरी ते कधी कधी सांगतात बरं का, हे जर चांगलं नाही झालं बरं का, हे असं जर केलं असं चांगलं झालं असतं. आयुष्यात कधीही चपाती केली नाही, लाटली नाही, भाजली नाही, काहीच नाही, पण तरी सुद्धा काही काही पुरुष स्त्रियांना सांगतात चपात्या चांगल्या कशा करायच्या माहित आहेत, पुरणपोळी चांगली कशी करायची माहित आहे. काही संबंध तरी आहे का? काही माहित नसतं. म्हणजे पूर्णतः त्यांच्यावर आवरण असतं त्या गोष्टीवर. पुरणपोळी कशी बनवावी याच्यावर पूर्णतः आवरण असतं, पण तरी सुद्धा ते लोक सांगतात काय, कसं पोळी करावी, पुरणपोळी कशी करावी असं सांगतात. आवरण आहे बरं का, पण तरी सुद्धा सांगतात बरेचसे लोक. मी उदाहरण बरेच वेळा सांगत असतो. एखाद्या माणसाने आयुष्यात कधीच गाडी चालवली नाही, पण तो जर आपल्या शेजारी आपण गाडी चालवतोय, ज्याला शिकलेला आहे, चांगली चालवतो गाडी, अशा माणसाच्या शेजारी न चालवणारा जर बसला तरी सुद्धा त्याला सांगतो बरं का, जरा नीट चालव की. म्हणजे त्याला माहितच नाही, तो कधी चालवतच नाही, त्याने आयुष्यात कधीच गाडी चालवली नाही, पण तो सांगतो जरा क्लच सावकाश दाब. आता त्याला माहित नाहीच आहे, काही कधीच चालवलं नाही, त्याला त्यातलं काही गंध नाही, पण तरी सांगत असतो. ठीक, का सांगतो, कशासाठी सांगतो, हा मोठा गमतीचाच विषय. घराला कुठला रंग द्यावा, त्याने आयुष्यात त्याच्या घराला कधी रंग दिला नाही, पण तो दुसऱ्याच्या घरात गेला की सांगतो हा क्लस्टर वापर, कुठला क्लस्टर नाही, लस्टर वापर, हा वापर, तो वापर. काही नाही, त्याने कुठेतरी ऐकलेलं असतं, काही माहित नसतं त्याला लस्टर म्हणजे काय. म्हणजे मलाही माहित नाही, मी आपलं फक्त गमतीने सांगतोय. तर हा असं सांगतात लोक. आता सांगा, आता काय उत्तर आहे?
तर त्या भांड्याच्या खाली काय ठेवलेलं आहे अशी 50 माणसांना जर विचारलं, ती लोक सांगतील का? नाही सांगणार. सांगणारच. एखादाच मनुष्य असेल तो म्हणेल की आम्हाला माहित नाहीये काय. एखादाच असेल, म्हणजे 1% माणसं असतील की जी सांगतील की आम्हाला ह्याच्या खाली काय लपवलं माहित नाही. बाकीचे 99% लोक म्हणतील मला तर वाटतं याच्या खाली कोंबडी लपवली असावी, मला तर वाटतं याच्या खाली दुसरं काहीतरी दिवा वगैरे ठेवला असेल, मला तर वाटतं याच्या खाली पिठाच्या रेघोट्या ओढून ठेवल्या असतील. काय सांगतील? काय सांगू शकत नाही. मग ते काही काळ ह्याच्या पण विचार करतील की विचारतो का? महाराज विचारतात. महाराज विचारतात म्हणजे नक्कीच ग्रंथ ठेवलेला असेल याच्याकडे. म्हणजे कुठून काय कल्पना लढवतील हे काही सांगू शकत नाही. इतकं सोपं गणित आहे. जेव्हा एखादी वस्तू झाकलेली असते, त्या झाकलेल्या वस्तू खाली काय आहे याच्याविषयी काय होत असतं? तर्क वितर्क कल्पना तयार होतात. असंख्य कल्पना तयार होतात. काय काय असू शकतं. 99 माणसं म्हणजे 99% माणसं 99% पदार्थ निर्माण करतील. त्याच्या खाली काय? आणि कदाचित ते टोपलं किंवा पातेलं उलट करून बघावं तर खाली काहीच नाही. असं पण होऊ शकतं. काय असेल माहित नाही, बरोबर का? काय असेल सांगू शकत नाही, पण कल्पना करतो. म्हणजे झाकल्यानंतर काय तयार होत असतं? एखादी गोष्ट झाकल्यानंतर काय तयार होत असतं? तर्क वितर्क कल्पना तयार होत असतात. सगळं चुकीचं काही तयार होतं. काय तयार होईल हेच सांगू शकत नाही ना. त्याच्या खाली काय तयार होईल पदार्थ? त्या झाकलेल्या पातेल्या खाली काय पदार्थ तयार करतील लोक हे सांगू शकतो का? सांगू शकत. हे तर पक्क आहे ना. झाकल्यानंतर असं होत असतं गोंधळ. झाकली मूठ कितीची असते? कितीची पण असते, ते काय सांगू शकत नाही. 1.25 लाखाची ती म्हण आहे. कितीची असेल सांगताच येत नाही. काय असेल त्याच्या खाली हे सांगता येत नाही असं त्याचा अर्थ आहे, नाही? त्याच्या खाली झाकलेल्या मुठेखाली किती असतात पैसे हे सांगता येत नाही. तर या ठिकाणी दृक आणि दृश्य या 2 पदार्थांमध्ये भेद आहे हा विषय माहित नाही. याच्याशी काय? ह्याची तादात्म्य. हे 2 पदार्थांचं काय? तादात्म्य. यांची एकी आहे. यांची काय? ऐक्य आहे. एकदम एकरूप झालेले दोघं. अनुभव सगळ्यांचा काय? एकदम एकरूप आहेत. आणि हे अशी एकरूपता आहे म्हणजे यांच्यामध्ये भेद नाही. यांच्यामध्ये भेद नाही. असं का झालं? यांच्यामध्ये भेद नाही असं का वाटतंय? त्याला जे कारण आहे ते आहे आवरण. त्यांच्यात भेद आहे हे कळूच देत नाही. न कळणे म्हणजे आवरण. कळू न देणे. काय कळू न देणे? ह्या दोघात भेद आहे हे कळूच दिलं जात नाही. प्रत्येक क्षणाला आवरण घालायचं. आवरणच टाकून ठेवलंय की दृक आणि दृश्य यामध्ये भेद आहे हे कळूच द्यायचं नाही. आणि म्हणून आपण कितीही अभ्यास केला, कितीही शास्त्र वाचलं तरी सुद्धा आपल्या जगण्यात मात्र, आपल्या आचरणात मात्र जागा झाल्यापासून झोपेपर्यंत तादात्म्यच आहे. भेद आहे असं लक्षातच येत नाही. म्हणजे एखादा अहंकाराने बोलू लागला, खूप शास्त्र अभ्यास केला पण अहंकाराने बोलू लागला, म्हणजे त्याला काय लक्षात येत नाहीये? तो कशाची तादात्म्य करून बसला? अहंकाराशी तादात्म्य करून बसला. आणि अहंकार हे एक दृश्य पदार्थ आहे. अंतरामध्ये असलेला एक दृश्य अवयव आहे. त्याच्याशी तो तादात्म्य करून मीच ज्ञानी आहे असं समजतो. म्हणजे काय होत आहे? त्यातला भेद लक्षात येत नाही. तो भेद झाकला जातोय. किंवा आपण क्रोधिष्ट मनुष्य आहोत, आपण प्रेमळ आहोत, आपण फार प्रेमळ माणूस आहे. माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात आपण प्रेमळ राहिलं पाहिजे. बरं, आपण कसं राहिलं पाहिजे? प्रेमळ राहिलं पाहिजे. दया करुणा असे आपलं काहीतरी राहिलं पाहिजे. आपण असे माणसं राहिलं पाहिजे. म्हणजे काय करतात नक्की? काय करतोय काय नक्की? तो या सूक्ष्म दृश्य पदार्थांशी तादात्म्य करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. त्याच्याशी ऐक्य ठेवण्याचा. हे का करतोय तो? कोणी काही चांगल्या दृश्य पदार्थांशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न करतोय. नकळतपणे तो वाईट असलेल्या दृश्य पदार्थांशी, या आंतर दृश्य पदार्थांशी तादात्म्य करतो. पण तादात्म्य आहेच. म्हणजे कोणी काम, क्रोध, लोभ, मोह यांच्याशी तादात्म्य करतोय कळतपणे. आणि काही लोक प्रयत्नपूर्वक किंवा काही सहजतेने सुद्धा
दया, करुणा, स्पृहा असल्या कुठल्या तरी अंतरपदार्थांशी तादात्म्य करतात, पण तादात्म्य करतात. म्हणजे यांच्यामध्ये एकीकरण, यांच्याशी एकरूप राहणं हे माणसं काय करतात? सहज सहज करतात. ऐक्य त्यांचं त्याच्याशी, म्हणजे त्यांच्याशी एकरूपता जी आहे, या एकरूपतेमुळे काय झालं? असं एकरूप आहे असं झाल्यामुळे काय झालं? भेद लक्षात आला नाही. भेद लक्षात आला नाही म्हणजे काय सिद्ध झालं? त्याच्यावर काय आवरण आहे. हे ज्याच्यामुळे घडलं, म्हणजे हा भेद ज्याच्यामुळे लक्षात आला नाही, ती जी मायेची शक्ती आहे, ती शक्तीच आवरण शक्ती आहे. हे कशामुळे झालंय? मायेच्या आवरण शक्तीचं हे काम आहे की ज्याच्यामुळे दृक आणि दृश्य, अंतर दृक आणि दृश्य यामध्ये असलेला भेद लक्षात येत नाही. त्याला कारण काय? मायेची आवरण शक्ती. आवरण शक्ती. आणि आवरण शक्तीने एकदा का हा भेद झाकला, हा भेद आहे पण तो भेद झाकला. आता तो भेद जर झाकला तर मग हा जो कोणी आहे तो काय कल्पना करेल? काय तर्क वितर्क लढेल? काय लढवतील तर्क वितर्क? काही. मग अख्खं जगत म्हणजे तेच आहे. अख्खं जगत म्हणजे तर्क वितर्क आहे. जगत म्हणजे काय? तर्क वितर्क आहे. तर्क वितर्क म्हणजे जगत. तुम्ही बघा, एखाद्या पदार्थाला लोक म्हणतात हा चांगला आहे, हा पदार्थ काय चांगला आहे असं म्हणतात बरं का. आणि लगेच दुसरी काही लोक येतात तर म्हणतात हा पदार्थ वाईट आहे. एखादी क्रिया असते, एखादी क्रिया काही लोक म्हणतात ही क्रिया करणं चांगलं आहे, लगेच बाकी दुसरी कोणीतरी म्हणतात ही क्रिया काय वाईट आहे. म्हणजे एक जण त्याला तर्क म्हणतो, एक त्याला वितर्क म्हणतो. एक म्हणतो ते चांगलं आहे, एक म्हणतो वाईट आहे. म्हणजे जसं त्या टोपल्याखाली, त्या पातेल्याखाली काहीतरी ठेवावं आणि एक जण येऊन म्हणतो या खाली कोंबडी ठेवली आहे, तर दुसरा म्हणतो नाही कोंबडीची अंडी ठेवलेली आहेत. दुसरा म्हणतो नाही इथे सोन्याचे बिस्किट ठेवलेली आहेत. म्हणजे कोण काय बोलेल हे काही सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आवरण शक्तीने आवरण घातलं तेव्हा दृक आणि दृश्य यांच्या भेदामध्ये किंवा यांचा भेद जो आहे तो लक्षातच आला नाही किंवा लक्षात येतच नाही. त्यांच्या भेदामध्ये ह्याला तर आता काही स्वारस्य राहिलं नाही की यांच्यात भेद असावा की नसावा. आपण ते वेगळे आहोत ह्याचा आपला काही संबंध नाही हेच लक्षात येत नाही. आपला त्याचा काही संबंध नाहीये. बरं आपलं तर आहेच, आपण दुसऱ्यांवर हा आरोप करतोय. आपला स्वतःवरचा आरोप आहेच हा की आपण प्रेमळ आहोत, दयाळू आहोत, चांगले आहोत, वाईट आहोत, पापी आहोत, पुण्यान आहोत, सुखी आहोत, दुःखी आहोत. असं जे काही आपण समजतोय हे सगळं तर आपल्यावर आरोप आहेच, पण तो आपण दुसऱ्यावरही करतोय. खरं तर दुसऱ्यावर हा आरोप करायचा आपल्याला काहीच कारण नाही, गरज नाही. पण आपण काय करतोय? उलट जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण स्वतःवरच एवढं हे कळत नकळतपणे आरोप करत असतो. ते आरोप आपण एवढे लक्षात घेत नाही. आपण उलट रात्रंदिवस दुसऱ्यावरच लक्ष ठेवू नये. हा चांगला आहे बरं का, हा वाईट आहे, हा जरा पापी दिसतो, हा पुण्यवान आहे, ह्याला फारच राग येतो, हा फार दयाळू आहे. आपण काय करतो? रात्रंदिवस लक्ष कशावर आहे आपलं? म्हणजे आधीच मुळात ती चूक आहे. स्वतःला तसं म्हणणं म्हणजे स्वतःवर तसा आरोप करणं ही तर चूक. ते तर राहिलीच बाजूला, ती दूर करणं तर माहीतच नाही. त्याच्यापेक्षा बाहेर दुसऱ्यांवर आरोप करतोय. हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा असा आहे, हा तसा आहे, ही अशी आहे, ही तशी आहे. ह्याच्यातच आयुष्य संपतंय. म्हणजे वावग्या कल्पना करण्यामध्ये अख्खं आयुष्य बरबाद करायचं लोक. अख्खं आयुष्य त्याच्यात संपतंय. का दुसरं काय करतोय आपण? परमार्थ करत असलो तरी म्हणजे परमार्थ करतो फक्त नावाला, तर खरं काही खरंच नाही. आपण आपल्याकडे वेळच नाही दुसऱ्याकडे बघायला. वेळ आहे का आपल्याकडे? आपल्याकडे एक क्षण सुद्धा नाही दुसऱ्याकडे बघायला की हा चांगला आहे का वाईट आहे, ही चांगली आहे का ही वाईट आहे. पण माणसं काय करतात? अख्ख्या वेळ उठाठेव करत असतात. नको त्याची उठाठेव आहे की नाही. आणि किती गुन्हा करून करतो हे त्याच्यात अधिक बघाव का दुसऱ्याकडे? दुसऱ्याचे गुणदोष म्हणजे चांगला भाग आणि वाईट भाग काहीच बघू नये. दुसऱ्याचे दोन्ही गोष्टी बघू नये, एकच बघावे. काय गुण पण बघू नये, दोष पण बघू नये.
गुणदोष दुसऱ्याचे पाहत बसू नका, किती जवळची व्यक्ती असू देत. पण नंतर नाही पण आपलं जवळचं आहे, त्याचे गुणदोष आपल्याला बघायलाच पाहिजे. अरे आपलं खरं आधी, त्याचं जाऊ देत नाही का. माणूस काय करतो, दुसऱ्याचं पण पाहतो आणि त्यातल्या त्यात जवळच्यांचं असलं की मग आपला जबाबदारी म्हणून पाहतो. आपली आपल्या जबाबदारी नाहीये का? जगाची जबाबदारी आपली आपल्या जबाबदारी नाहीये का काही? बरं ते तर्क वितर्क लढवल्याने काय होणार आहे? तर्क वितर्क लढून काही होणार नाही, ह्याच्यात आयुष्य संपणार, बाकी काही होणार नाही. वेळ आपल्याकडे किती आहे? किती वेळ आहे? वेळच नाही. वेळच नाही माणसांना, आपल्याकडे वेळच नाही हे माणसांना लक्षात येत नाहीये. दुसऱ्याचे दोष पाहू नका आणि गुणही पाहू नका, दोन्ही गोष्टी पाहू नका. स्वतःचे बघा, जाऊ देत नाही का, स्वतःचे तरी बघूयात पहिल्यांदा. तर हा जो गोंधळ उडाला, हा का झाला? हा तर्क वितर्काचा गोंधळ का झाला? हा कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेणे हरी. त्याने गोवा म्हणजे बंधन, त्यामुळे अडकलो आपण. कल्पना ही फक्त पातेल्या खाली काय लपवलं ही कल्पना आहे, ठीक ना. म्हणून कुठल्याही कल्पना करत बसू नका. काय करा, कल्पना करू नका, पहिलं एवढं करा. तर दृक आणि दृश्य यामध्ये काय आहे? भेद आहे. पण तो भेद लक्षात येत नाही. तो लक्षात येत नाही याला कारण काय? आवरणत्योपराशक्ती ही. कशामुळे? त्या भेदावर आवरण शक्ती आच्छादन घालते. असं लिहिलं. काय करते? त्या भेदावर आवरण घालते, म्हणजे तो भेद आहे हे कळू देत नाही. म्हणूनच आपण काय म्हणतोय, मी आलो. माणसं काय म्हणतात? मी आलोय. तुला कळत नाही का मी आहे? कोण आहे? मी बोलतोय. मला असं म्हणतोस? माणसं असं म्हणतात. कशामुळे? आवरण शक्तीमुळे म्हणतात. लोक आवरण शक्तीमुळे असं होऊ शकतं. हो, मी महाराज आहे. बर, मी मूर्ख आहे, मी शहाणा आहे, मी चांगला आहे, मी वाईट, काही म्हणू देत. काय काय कशाचा परिणाम येतो? आवरण शक्तीने या आंतरदृश्य मध्ये असलेल्या भेदावर आवरण घातलं, म्हणजे आच्छादन घातलं. आणि म्हणून ही कल्पना सुचली, मी नवरा आहे, मी बायको आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. हे सगळ्या ज्या कल्पना आहेत, हे सगळं कल्पना आहेत. तुम्ही तर पण एवढा संसार हे चाललंय, सगळे काय मूर्खपणा आहेत का? हो, कुठला ब्राह्मण कुठला क्षत्रिय आहे? काही नसतं. ना मनुष्य नचे देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा. मग म्हणतात नाही ते नंतर असतं. नंतर मग आता अजून कधी नंतर? आता काय नंतर करायचं अजून? आता काय अजून आधी काय करणार आहे? आता नंतर कधी? मेल्यावर? आत्ताच लक्षात घे. हा भेद आहे हे लक्षात घे. कशात भेद आहे? दृग्दृश्यमध्ये भेद आहे. दृग्दृश्यमध्ये म्हणजे जीव आणि हे वेगवेगळे आहेत हे तरी लक्षात यावं. काय लक्षात यावं? जीव आणि दोन शरीर वेगळे आहेत. हा उत्कृष्ट भेद आहे ना, हा उत्कृष्ट भेद आहे. हा लक्षात यायला पाहिजे, पण लक्षात येत नाही. आपण म्हणजे हे शरीर म्हणजेच आपण आहे असं वाटणं, म्हणजे जीव आणि हे शरीर काय झालंय? एक झालंय. एक किती? एक. आपण स्थूल शरीर सूक्ष्म शरीरांशी एवढे तादात्म्य पावलोय की धर्मी आणि धर्म काय हेच कळत नाहीये. धर्म आणि धर्मीचा भेद लक्षात येत नाही. यांच्यामध्ये भेद आहे, यांच्यामध्ये मिश्रण झालेलं नाही, यांच्यामध्ये तादात्म्य झालेलं नाही, हे कळून घेणे याचंच नाव विवेक असं शास्त्रात लिहिलं आहे. हा विवेक, शास्त्रामध्ये विवेक ह्या शब्दाची व्याख्या अशी आहे: धर्मी आणि धर्म, दोन धर्मी, दोन धर्म, धर्मी आणि धर्म यांच्या सगळ्यांचा काय विचार करणे, यांच्यामध्ये भेद आहे का नाहीये याचा विचार करणे हा विवेक आहे. असा विवेक, हे विवेक करणं गरजेचं आहे. असा प्रकारचा विवेक करत जाणं गरजेचं आहे. धर्मीनो अतादात्म्य आणि धर्मानांच असंकीर्णता विवेक, अशी शास्त्रामध्ये व्याख्या आहे विवेक शब्दाची. पण हा विवेक होत नाही. असू दे, तो विषय नाही आपला. आता एक आठवला म्हणून सांगितलं. आपला विषय काय आहे?
दृक आणि दृश्य यामध्ये भेद आहे, पण लक्षात येत नाही. अनुभवात, आचरणात काय हे एकच आहे. आणि हे आपण आता ठरवलं, आता काही लोकांनी मनात ठरवलं असेल, महाराज सांगितलं आता आपण वेगळे आहोत, आता आपण पक्क ठरवून चालूयात. रोज आपण सकाळी आठवण करून द्यायची, स्वतःला दुपारी आठवण करून द्यायची, संध्याकाळी आठवण करून द्यायची. त्याने काय होत नाही. एकदा आठवण कर, दोनदा आठवण कर, तीनदा आठवण कर, दिवसभर आठवतच राहा. त्या आठवणीमध्ये त्या बुद्धीशी तादात्म्य होतच. कारण बुद्धीने आठवावं लागतं ना. आठवायचं म्हणजे कुणी आठवायचं? त्याच्यावर आवडण्याचं मग परत. त्यामुळे याला काही उपाय नाही. याला उपाय काय? साधू संघ, शास्त्र संघ यांचे संस्कार व्हायला. संस्कार म्हणजे काय? त्यांचा संघ, त्याने अपमृत होतो. संस्कार अपमृत होत असतो. बॉयलरच्या जवळ गेल्यानंतर काय बॉयलरला सांगावं लागत नाही भाज येता ह्याला. बॉयलरच्या जवळ गेला की अपमृतच भासतो तो. फॅनच्या खाली बसल्यानंतर सांगावं नाही लागत फॅनला आता हवा दे बरं ह्याला, किंवा आपल्याला म्हणाला आता हवा घे बरं, नाही, ते आपोआपच मिळते. ट्यूबलाईटच्या खाली बसल्यानंतर आता ट्यूबलाईटला म्हणावं नाही लागत की प्रकाश दे बरं आता यांना, किंवा प्रकाश घेणाऱ्याला म्हणावं नाही लागत आता प्रकाश घे बरं. काय होतं ते आपोआपच घेतलं जातं. ते पाणी पिल्यानंतर त्या पाण्याला सांगावं नाही लागत की आता तहान भागव बरं याची, मग पाणी तहान भागवतो सांगितल्यानंतर. असं नाहीये. पाणी पिला म्हणजे तहान भागतेच. किंवा पिणाऱ्याला असं म्हणावं नाही लागत आता माझी तहान भागत आहे, आता माझी तहान भागत आहे, आता माझी तहान भागत. असं काय होतं का? काही होत नाही. पाणी पिलं म्हणजे तहान भागते, है ना. तसं साधू संघ आणि शास्त्र संघ केल्याने हे अपमत होतं, ते होत जातं अपमत, कळतं अपमत. आपण काय करतो? आपण ते असं आहे, पाणी पितो आणि आता माझी ताण भागते बरं का, आता ताण भागते बरं का, ताण भागते बरं का, असं म्हणत जातो. आणि पाणी प्यायच्या ऐवजी फेस पितो. आणि पाणी पिल्याचा भास होऊन ढेकर देतो, तहान भागली. तसं परमार्थ नाहीये. तसं काय? तसं परमार्थ नाही. अंतर्दृक दृश्य यामध्ये भेद आहे. हा भेद आवरण शक्तीने झाकलेला आहे. आणि हा झाकलेला असल्यामुळे दृक आणि दृश्य या दोघांमध्ये असलेला भेद लक्षात येत नाही. आणि म्हणून माणसं काय म्हणतायत? काय म्हणतायत? मगाशी म्हणाल्याप्रमाणे एवढं सगळं म्हणतायत. माणसं म्हणजे आपण. हे सोडणार काय? मी हे नाही असं म्हटल्यानंतर ते मी नाही असं होणार नाही. तसं होणार नाही. कशाने होणार? साधूच्या संगतीत तरणोपाय. शास्त्र संघ साधू संघ सांगितलेला आहे. कशासाठी सांगितलंय? त्यांच्या संगतीने काय होईल? ते आपोमत होत जाईल. किती वेळ लागेल असा दुसरा प्रश्न आहे. काही लोकांना फार मोठा प्रश्न असतो, किती वेळ लागेल व अजून किती वेळ लागेल, असं काही लोकांना वाटतं. किती वेळ लागेल मोठा प्रश्न आहे. आता तू कुठं कुणाशी किती तादात्म्य धरून बसलाय त्याच्यावरती अवलंबून आहे, नाही का? तुझा आवरणाचा थर जो आहे तो किती जाड आहे, किती रगील आहेस तू, चांगल्या भाषेत. म्हणजे तुला किती त्याच्यातून बाहेर निघायची इच्छा नाहीये, त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण सोडायला तयार नाही ना, सुटत नाहीये ते. सुटत नाही. तादात्म्य शरीर, सूक्ष्म शरीर यांचं तादात्म्य सुटत नाही. म्हणजे सुटतंय, सोडतो म्हटल्याने सुटत नाही. ते काही गोष्टी सोडतो म्हटलं की सुटतात काय? त्याला काहीतरी उपाय पाहिजे. काय उपाय पाहिजे? दोनच उपाय पाहिजेत. शास्त्र संघ, साधू संघ असे शास्त्रात लिहिलंय. शास्त्र आणि साधू यांच्या संगतीशिवाय काहीच करू नका. आता प्रत्येकाला साधू संघ प्राप्त होईल असं काही नसतं. साधू संघ हा नंतर असतो, आधी शास्त्र संघ असतो. शास्त्र संघ हा आपल्याला करणं सोपं काम आहे. सोपं काम आहे. किती सोपं काम आहे? जितकं आपण ठरवू तितकं सोपं आहे. साधूचा संघ तरी साधूवर अवलंबून असतो. एक भाग साधूकडे असतो ना. साधू संघाचं काय? एक भाग आपल्याकडे असला, आपल्याला वाटलं साधू संघ करावा, पण दुसरा भाग साधूकडे असतो. त्यामुळे साधूला जर वाटत नसेल तर साधू येत नाही. हा दुसरा भाग असतो, नाही का? पण शास्त्राचं तसं आहे काय? शास्त्राच्या किती जवळ जावं हे आपल्यावरच अवलंबून आहे. शास्त्रावर अजिबात अवलंबून नाही. शास्त्र उघड आहे. शास्त्र काय म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे किती जवळ जावं हे कशावर अवलंबून आहे? हे आपल्यावर अवलंबून आहे.
म्हणजे ज्ञानेश्वरीवर किती प्रियत्व निर्माण करावं आणि पैशावर किती प्रियत्व निर्माण करावं हे कोणावर अवलंबून? अन्न, धन, मान किंवा हे बाकीचे जे मी तुम्हाला अडचणी सांगत असतो यांच्यावर किती प्रियत्व ठेवावं आणि ज्ञानेश्वरीवर किती प्रियत्व ठेवावं हे कोणावर अवलंबून आहे? ज्ञानेश्वरीवर काही अवलंबून आहे, आपल्यावरच पूर्णतः अवलंबून आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे शास्त्र आपल्यावर अवलंबून आहे. आपण ठरवायचं ते किती आपल्याला जवळ करायचं, आहे की नाही? साधूवर प्रियत्व जर असेल तर एक वेळ लोक आपल्याला त्रासदायक होते, पण ज्ञानेश्वरीवर प्रियत्व असल्यावर ज्ञानेश्वरीला काय लोक शिवाय देतील? दिले तरी ज्ञानेश्वरीला काय मारतील? ज्ञानेश्वरीला काहीच करू शकत नाही, शास्त्राला कोणी काही करू शकत नाही. म्हणजे लोक हातबल आहेत शास्त्राला दोष देण्यासाठी, शास्त्राला ते काही करू शकत नाहीत. साधू तरी एक वेळ मारतील, तुम्ही फारच त्यांच्या नादी लागली. नाही, पण शास्त्राला काही करत नाहीत ना. वाचणाऱ्याला जाऊ देत, त्यांना मारते, वाचणाऱ्याला मारतील, पण दुसऱ्या शास्त्राला काही करू शकत नाही ना. पाहिजे फक्त ज्ञानेश्वरी उचलून फेकून देतील, तुम्ही दुसरी आणा. त्याच्या पलीकडे काय करत? त्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही, तुम्ही दुसरी घेऊन येऊ शकता. तर शास्त्र आणि साधू यांच्या संगतीने काय होईल? यांच्या संगतीने आपोमत काय होत जाणार आहे? बदल होत जात, संस्कारित होत जातं. ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळ्यांवर संस्कार पडत जातात. इंद्रिये, सगळ्या इंद्रियावर संस्कार पडत जातात. इंद्रियावर संस्कार पडले की सगळं बदलायला, चित्र बदलायला काय होतं? डोळे तेच पाहतात पण ते पाहत नाही. काय होतं? संस्कारित झालेले डोळे काय असतात? डोळे पाहतात काय? साधूचे डोळे आणि साधारण माणसाचे डोळे काय पाहतात? तेच पाहतात पण फरक असतो. तेच पाहतात पण फरक असतो. सोनार आणि साधा माणूस एकच अलंकार पाहतो पण एकच अलंकार पाहत नाही. सोनार हा सदैव त्यातलं सोनं आपोआप दिसत असतं त्याला काही, मग त्याला अलंकार दिसत नसतो काय? सोनाराला अलंकार पण दिसत असतो. सोनाराला अलंकारासह सोनं दिसतं आणि साधारण माणसाला सोने विरहित अलंकार दिसतो. एवढा फरक आहे का? तसं साधूची जी दृष्टी असते किंवा ती कशी असते? ती जगतासह तत्व पाहत असते. हे काय आपोआप नाही होते, संस्कारित झाल्यामुळे होतो. हा संस्कार आहे, तो परंपरेने प्राप्त होत असतो. परंपरेने ते येतं. दीपे दीपू लाविजे, हे कसं आहे? एका दिव्याने दुसरा दिवा लावला तसं संस्कारित केलेलं असतं. साधूचं शरीर हे संस्कारित केलेलं असतं. साधूच्या शरीराचा रोम आणि रोम संस्कारित केलेला असतो, तो परंपरेने होत असतो. म्हणून साधूचा स्पर्श सुद्धा हा काय करत असतो? त्या जीवाला संस्कारित करत असतो. पण जर मध्ये त्याला आपण आवरण टाकून ठेवले तर तो स्पर्श सुद्धा काही उपयोगाला येत. आपण किती त्याला आवरण घातलेलं आहे, आपण किती झाकून ठेवलंय, तेवढा स्पर्श आपल्याला होणार नाही. आपण किती झाकतोय, आपल्याला कशाने झाकलंय? आपण आपल्याला झाकून ठेवलंय का उघड केलंय? आपण आपल्याला झाकून ठेवलंय. साधूपासून कधीही आपण झाकून स्वतःला ठेवू नये. उघड व्हावं, उघड, पूर्ण उघड. मग काय होईल? उघड झाले म्हणजे स्पर्श होईल. स्पर्श कसा असतो? असा हात लावला म्हणजे स्पर्श होतो असं नाही. डोळे, दृष्टी, हाताचा स्पर्श, वेगवेगळ्या प्रकारे तो काय होत असतो? संस्कार होत असतो. याने सगळ्यांनी होईल. ते कशाने होईल? याने सगळ्यांनी आपोआप होईल. साधूचं मन जे आहे, साधूची जी बुद्धी आहे, ही काहीतरी विचार करत असते. तो विचार सुद्धा संस्कारित असतो. मग ती शिवी असली तरी. म्हणून एखाद्या माणसाला साधूने हजारो कोस दूर अंतरावरून जरी शिवी दिली तरी त्या माणसामध्ये तिथे काय होत असतो? तो संस्कार फळत असतो, संस्कारित होत असतं. त्याचं शरीर, त्याचं मन, त्याचं जे काही व्हायचं ते पुढे होत असतं. किंवा साधूने एखाद्या माणसाला हजारो कोस अंतरावरून शाप दिला काय आणि उशाप दिला काय किंवा कृपा केली काय, ही काय होत असते? आपोआप होत असते. एवढं सामर्थ्य त्या संस्कारित झालेल्या शरीरामध्ये असतं. स्थूल, सूक्ष्म आणि जीव या तिघांमध्ये. त्याच्या पलीकडे इथे काही उपाय नाहीये. तुम्ही असं काहीतरी किती जरी म्हटले मी असं करतो, असं काही होत नाही. कारण असं शास्त्रात तसं कुठे लिहिलेलं नाहीये. स्वप्रयत्न शास्त्राला मान्य नाहीये. काय? स्वबुद्धीने असं कुठेच मान्य नाहीये. म्हणजे वेदांतामध्ये तरी अशी मान्यता नाहीये की एखाद्याने आपला माझ्या मनाने मी करीन, माझं मी समर्थ आहे.
असं शास्त्रामध्ये कुठेही मान्य नाही. परंपरेमध्येच पाहिजे, त्याला सांप्रदायिक म्हणतात. संप्रदायाशिवाय जर जाईल एखादा तर त्याला काही उपयोग नाही, असं 18व्या अध्यायात ज्ञानदेवाने लिहिलंय. आणि त्याच्यासाठीच मग पुढे श्लोक आहे, इदम तेना तपस्काय ना भक्ताय कदाचन. हा जो श्लोक आहे त्यासाठीच ज्ञानदेवाने दिलेला आहे, म्हणजे व्यासांनी दिलेला आहे, की तो संप्रदायात नसेल, तो परंपरेत नसेल तर त्याला ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि प्राप्त होणं न होणं कशावर अवलंबून आहे? आपण किती उघड आहोत. आपण स्पर्शच करून घेत नाही. परिसाचा स्पर्श झाल्याशिवाय लोखंडाचं सोनं होऊ शकत नसतं. लोखंडावर जर तुम्ही आवरणं टाकून ठेवली आणि परिसराच्या सोबत कायम जरी त्याला लोखंडाला ठेवलं तरी ते लोखंड कधीच सोनं होत नाही. तसं साधूच्या संगतीत अख्खं आयुष्य जरी घालवलं एखाद्याने, पण जर झाकून नसेल, मध्ये जर त्याला आवरण असतील, तर अख्खं आयुष्य साधू सोबत राहून सुद्धा काही होणार नाही. तर काही लोक म्हणतात ते तर साधूच्या सोबत राहत होते, त्याचा काही उपयोग नसतो. कारण काय आहे, सगळं झाकून ठेवलेलं आहे, सगळं उघड नाहीये. कशाचे आवरण घालून ठेवलेत, नको त्याचे आवरण घालून ठेवलेत. कशाचे आवरण घातले असं सांगतात, भरपूर आवरण घालून ठेवले, म्हणून ते काय होईल, संस्कारित होणार नाही. आणि म्हणून हा जो भेद आहे, हा भेद आहे हेच लक्षात येणार नाही. हा भेद आहे हे लक्षात यायला पाहिजे. मग हा भेद आहे हे लक्षात येण्यासाठी काय करावं लागेल? साधुसंग, शास्त्रसंग करावं लागेल. एकदम साधुसंग होऊ शकत नाही, म्हणून आधी शास्त्रसंग पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काही साधन नाही खरं. आणि ईश्वर कोणाशी संग करत नाही, राहिले दोघच जण. त्याच्यामुळे म्हणून ईश्वर, शास्त्र आणि सद्गुरू अशा 3 गोष्टी असतात. त्यातल्या ईश्वर कोणाचा संग नाही करत, तो फार दुर्मिळ अशा जीवांचा संग करतो. म्हणून तर हा जो भेद आहे, या भेदामध्ये, दृक आणि दृश्य या भेदामध्ये आपल्याला न कळण्यासाठी कारण काय, या भेदामध्ये आपल्याला अडथळा काय, आवरण शक्ती. कोणाची? मायेची आवरण शक्ती. ही आवरण शक्ती इतकी भयानक आहे. म्हणजे आपण माणूस झालो याला कारण काय, आपण नवरा झालो याला कारण काय, आपण नवरा का झालो, आई बापाने लग्न लावलं म्हणून. का झालं नवरा, कारण काय, नवरा व्हायला. काय कारण नवरा व्हायला? आवरण शक्ती. आवरण शक्ती आहे म्हणून नवरा झालो. म्हणजे कधी आपण म्हटलं मी नवरा आहे तर आपल्याला लगेचच काय वाटलं पाहिजे, लाज. कारण काय शिल्लक ठेवलं, आवरण शक्तीमुळेच बायको झालो. बायको का झालो? एखाद्या म्हटलं बायको का झाला तर काय सांगावं, बापाने लग्न लावून दिलं. काही असू दे, आपण जे काही म्हणतो ह्याला कारण काय, जे काही म्हणू आपण त्या सगळ्याला कारण हे आवरण शक्ती आहे. म्हणजे अख्खा संसारच आपल्याला कोणामुळे सुरू झालाय, आवरण शक्ती. असंच पुढे लिहिलं त्यांनी, सा संसारस्य कारणम. संसार म्हणजे काय असतं, एवढाच संसार. बायको, मुलं म्हणजे काय, ह्याला संसार म्हणतो ना आपण. हा कशामुळे, आई बापाने चांगला संसार थाटून दिलाय बरं का पोराला, असं लोक म्हणतात. चांगला कुठलं वाटोळं केलं. म्हणजे बापाने मुलीचं लग्न लावलं किंवा मुलाचं लग्न लावलं तर तो बाप काय आहे, बुडत्याच्या माथ्यावर दगड ठेवणारा आहे. म्हणून तुम्ही कोणाच्या लग्न लावाय जाता तेव्हा तिथे जे साक्षी होता त्यांचे, ते बुडणाऱ्यांच्या डोक्यावर तुम्ही काय ठेवताय, दगड ठेवताय. तुम्ही सुद्धा त्याला साक्षी होताय. आणि त्याचा किती मोठा अपराध करून घेताय, किती मोठा आपल्या डोक्यावर ओझं घेताय अजूनही सांगू शकत नाही का नाही. त्यामुळे संसारामध्ये फार अवघड आहे, ठीक आहे. बापाने मुलाचं लग्न लावून दिलं म्हणजे काय झालं, त्याला सांगावं बापाने की बाबा रे, एक लक्षात घे की नवरा होणं म्हणजे आवरण शक्ती दृढ करणे. तुला करायचं असेल तुझा प्रश्न, तू ठरव. आपण कशाला भानगडत नाही का. फारच म्हणजे कळवळा येतो बापाला म्हणून सांगतो. खरं तर शहाणा बाप काय म्हणेल, हे काय आहे, बायकोला नवऱ्याने सांगावं, हे बघ तू मला नवरा समजतेस, हे तुझं आवरण दृढ करणे आहे. आता तू ठरव मला नवरा म्हणायचं की नाही म्हणायचं, तू ठरव, तुझा प्रश्न, मी नाही म्हणत, तू ठरव. असं शहाणा नवरा म्हणेल. पण शहाणे नवरे असेच शहाणे आहेत, ते काय म्हणतात,
ते मरतील पण तिला बायको म्हटल्याशिवाय राहणार. इतकं दृढ आहे, इतकी भयानकता आहे. हे भयान आहे, पण ही भयानकता लक्षात नाही येत, कारण संस्कार वेगळे आहेत. जसे संस्कार असेल तसं वागतो जीव. कुत्र्याचे संस्कार असेल तर कुत्र्यासारखं वागतो, मांजराचे संस्कार असेल तर मांजरासारखा वागतो, नाही का? नालायकाचे संस्कार असेल तर नालायकासारखं वागतो, चांगल्याचे संस्कार असेल तर चांगल्यासारखं वागतो. संस्काराप्रमाणे चालतंय सगळं. मग हे संस्कार घेऊन कसा चालेल तो? आंतरदृग्दृश्य भेद आहे हे आवरण शक्तीने आच्छादल्यामुळे तो कसा वागतोय, चुकीचा वागतोय तो, हे सगळं चुकीचं समजतोय तो. त्याच्यामुळे संसार सुरू झाला असं त्यांनी लिहिलंय. सा संसारस्य कारणम, संसाराला कारण आहे ते. त्याला तो चांगला म्हणतो किंवा वाईट म्हणतो, काही म्हणतो तो. संसार चांगला आहे का वाईट आहे? काय म्हणतात चांगला आहे, काय म्हणतात वाईट आहे. चांगला आहे का वाईट आहे? अरे चांगला पण नाही आणि वाईट पण नाही, तू दोन्ही म्हणतोय, तो दोन्ही चुकीचाच आहे तो. जीवन चांगलं आहे का वाईट आहे? काय म्हणतात जीवन म्हणजे फार वाईट आहे, काय म्हणतात जीवन म्हणजे फार चांगलं. शरीर चांगलं आहे का वाईट आहे? काय म्हणतात चांगलं आहे, काय म्हणतात वाईट आहे. तू दोन्ही म्हणतात. मग नक्की काय आहे? ते म्हणतात हे दोन्ही नाहीये खरं, असं त्यांना सांगायचं पुढे. कारण चांगले म्हणणारे पण आहेत, वाईट म्हणणारे पण आहेत. हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या काय आहेत, ह्या डुबवणाऱ्या आहेत. तुम्ही डुबलेले आहात तर दुसऱ्याला डुबवायला मदत करू नका. आपण डुबायचं नाही हे जर एकदा ठरवलं, आपण फसायचं नाही हे जर ठरवलं, तर आपण दुसऱ्याला फसवण्याचा प्रश्नच येत नाही. असं आहे. पण आपल्याला संसार टिकवायचा आहे. पोराला जर असं म्हटलं तर पोरगा आपल्याजवळ राहील का? बायकोला जर असं म्हटलं तर बायको आपल्याजवळ राहील का? राहील का? नाही राहील, नाही राहणार. पण आपल्याला बायकोला सोडायचंय का? अन्न धन मान सोडायचंय का? शरीर तरी सोडायचंय का? मग राहणार आहे का? मग कसला भ्रम घेऊन राहतो? अरे ज्याला सोडायचं नाही ते सुटणारच आहे. मग त्याला चिकटलेले सुटणार नाहीत का? कपडे कपडे सुटतील का नाही सुटतील? सुटतील का नाही सुटतील? मग काढ म्हटलं अंगावरचे कपडे तर काढीन काय? आणि मेल्यावर मग बाकीच्यांना म्हणलं का ते थांब रे काढू नको कपडे अंगावरचे. किती साधी गोष्ट आहे, एकदम साधी गोष्ट आहे, एकदम शुल्लक आहे एवढीशी, पण किती भयानक आहे ती. काय भयानक आहे. त्याने डुबलोय आपण. हे ज्याच्यामुळे घडलं त्याला म्हणतात आवरण शक्ती. म्हणून कोणी जरी म्हटलं की तुम्ही असे काय, तुम्ही कोण आहात, तर समजून घ्यायचं आपण आवरण शक्तीचा उदो करतो. सगळीकडे तिचाच बोलबाला आहे, मायेचा. तिची शक्ती आहे, तिचंच राज्य आहे सगळीकडे. जे काही तिचंच आहे, तिचाच थैथयाट आहे. किती काळ करेल, कोणापुढे करेल? थैथयाट जो असतो तो कुठपर्यंत करेल ती, आहे की नाही? जिथपर्यंत तुम्ही तिला खत पाणी घालताय तिथपर्यंतच तिचा थैथयाट आहे, नाही का? तिथपर्यंतच मजा वाटणार आहे, नाही तर त्याच्या पुढे काही नाही. संसार संगे परमार्थ जोडे ऐसे काय घडे जाणते नो. ह्या संसारासोबत परमार्थ करा असं होईल काय? असं तुकोबांचा अभंग आहे. ते कशाला सांगतील हो संसार करा नीट का? त्यांना तसं म्हणायचं नाही. काय म्हणायचंय? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाय. हे मूर्खपणा आहे. संसार म्हणजे काय? संसाराचे कारण हे आहे. पण संसार म्हणजे काय? संसार कशाला म्हणतात? परमार्थ जाऊ द्या, तुम्हीच व्यवहाराच्या दृष्टीने सांगा संसार म्हणजे काय. काय परमार्थातलं जाऊ देत, आधी व्यावहारिक दृष्टीने सांगा. खरंच बोलताय तुम्ही, खोटं नाही बोलत आहे. संसार कशाला म्हणतात? बायको किंवा नवरा, मुलं बाळ, घरदार, म्हणजे हे घर संपत्ती, ह्यालाच आपण संसार म्हणतो. मग ह्या संसाराला कारण काय? हा झाला स्थूल रूपाने छोटासा संसार, पण पुन्हा पुन्हा जन्म मरण हा मोठा संसार आहे. तो ह्याच्यापेक्षा भयानक आहे. त्याला सुद्धा कारण तेच आहे. ते आपण शोधणारच आहोत, खरं आहेत का नाही तसं. तर आवरण जायला पाहिजे. आवरण घातलेलं आहे, कोणी झाकून टाकलंय तिने. मग तिने झाकून टाकल्यानंतर आपण काही बडबडायला लागलो. सरळ सांगायचं आवरण शक्तीने झाकलेले गेलेलो आहोत. कोण आहे माहितच नाही मी. शहाण्या माणसं काय म्हणतो? मी कोण आहे माहित नाही.
नवरा समजतोय मी स्वतःला हे दुर्दैव आहे माझं, ही मला लाज वाटते. मी स्वतःला सुखी समजतोय, दुःखी समजतोय, पापी समजतोय, पुण्यवान समजतोय, ज्ञानी समजतोय, अज्ञानी समजतोय. हे सगळं माझं काय, कशामुळे? आवरण शक्तीमुळे. याची मला लाज वाटते. अशी लाज वाटली, लाज वाटावी या गोष्टींची. हे काही समजण्याची लाज वाटावी. अज्ञानी समजण्याची जशी लाज वाटावी तशी ज्ञानी समजण्याची सुद्धा लाज वाटावी. का? कारण की हे सगळं आवरण शक्तीमुळे घडणार आहे. आणि तसं घडलं की ती दृढ ती राहतेच मग शिल्लक. मग काहीतरी करून ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. संसार तुम्हाला सांगते वेगळे निघून संसार बघा. याला बघायचंय ना आपल्याला, पण कसं वेगळं निघून. वेगळं म्हणजे दृक व्हायचंय. दृक दृश्य व्यक्तीचा अभ्यास करून दृक व्हायचंय आपल्याला. वेगळं निघून बघायचं त्यांच्या. मग वेगळं म्हणजे भेद काय करायचं? भेद लक्षात घ्यायचा ह्याच्यात. ह्याच्यातला भेद म्हणजे ह्याच्यातलं वेगळेपण लक्षात घ्यायचं. आपण त्याच्यापासून कसे वेगळे आहोत हे लक्षात घ्यायचं. यासाठी तसा संस्कार असलेल्या शास्त्र आणि सद्गुरूचा संग करायचा. तसा संस्कार असलेला. कारण जगामध्ये किती प्रकारचे संस्काराने लोक जगतायत, किती प्रकारच्या संस्काराने जीव जगतायत. असंख्य, मोजता येत नाही एवढे संस्कार आहेत जगामध्ये. मोजताच येत नाही. पावलोपावली घरामध्ये 5 माणसांचे वेगळे संस्कार आहेत. बघा किती भयानकता आहे. घरात असणाऱ्या 5 माणसांचे, 5 माणसांचे वेगळे संस्कार आहेत. आणि म्हणून घरातून बाहेर पडताना 5 माणसं 5 टोकाला जात आहेत. हा इकडे जातो, हा इकडे जातो, हा अपमत. ह्याला काही कष्ट नाही करावं लागत. शरीर हे जे हे कष्ट नाही करावं लागत तिकडे जाण्यासाठी. फार कष्ट असतं तर यात नसतं असं नाहीये. तुम्ही अपमत इथे आलेत. का आलेत तुम्ही? आणि तुमच्या घरचे बाकीचे अपमत कुठेतरी गेलेत. कुठे गेलेत ते? इथं का नाही आले? तुम्ही एकत्र राहता ना, तुम्ही तिथे का नाही गेलेत? काय झालं असं? का झालं? अहो त्यांना वाटत होतं यावं म्हणून. वाटण्याने काही नसतं तिथे. कारण काही लोक सांगतात मला वाटत होतं फार, पण काही जमलं नाही बरं का महाराज. आम्ही म्हणतो बरं काय असू दे, काय हरकत नाही. तुझ्याकडे संस्कार नाही, तुझ्याकडे तेवढं नाहीच आहे. तू खाईस. आणि आलेला सुद्धा येईल का नाही सांगता येत नाही. तू तर न आलेला तू काय येणार आहेस, नाही का? आलेला जिथे येऊ शकत नाही तिथे न आलेला कधी येईल? म्हणजे सगळे आलेत, पण आलेत का? नाही. तर आपल्याला काय करायचंय? हे कारण ओळखायचं. म्हणजे कारणाशिवाय मी अनेक बाकीच्या गोष्टी सांगत असतो. का? कारण हे फक्त ग्रंथातलं सरळ सरळ अर्थ शोधणे एवढं आपलं काम नाहीये. आपलं काम काय? आपलं काम ह्याच्यातून कसं बाहेर पडावं, ह्याचा उपयोग आचरणात कसा आणावा हे सुद्धा लक्षात घेणं आहे. म्हणून तर महाराज असतात. नाही ते महाराजांची काही तशी गरज नसते. हे कळून घ्या. काय कळून घ्या? संसार कशामुळे? आपला आवरण. कुठला संसार? अंतर. पहिला अंतर संसार. अंतर संसार काय? कशामुळे? मायेच्या आवरण शक्तीमुळे आहे. हा संसार जो आहे तो आपला कसा नष्ट होईल याचा अभ्यास आपण करणारच आहोत. या ग्रंथामध्ये हा सविस्तर अभ्यास आहे. हा आपण हळूहळू सगळा पाहत जाणार आहोत. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं की आपल्याला आतमध्ये जे दृक आणि दृश्य असे दोघे जण आहेत, त्यांच्यामध्ये भेद असताना सुद्धा तो भेद वाटत नाही. आपल्या आचरणामध्ये सदैव हे दोघांची एकी आहे असंच वाटतं. याला कारण म्हणजे त्या दोघांमधल्या भेदावरच आवरण घातलं. त्याच्यात भेद आहे याच्यावरच प्रमुख आवरण घातलं. अंतर दृक दृश्ययोर भेदम. याच्यावर काय झालंय? आवरणोत्योपराशक्ती ही आवरण नावाची शक्ती मायेची इथे काय केलेलं आहे? आच्छादन घातलंय. आणि म्हणून पुढचा कार्यक्रम काय झालाय? पुढचं काय झालंय? तर्क वितर्क. म्हणजे बायको हा काय काय बायको हा एक मुखाने किती फटकन म्हणतं तर्क आहे. म्हणजे तर्क म्हणजे चांगलं. बायको हा तर्क आहे का वितर्क आहे? फटकन म्हणून तर्क आहे. असू दे, काय हरकत. तर्क तर तर्क. काय म्हणत तर्क आहे, काय म्हणत वितर्क आहे. आता तर्क का वितर्क हा गोंधळ असं वाटणारच नाही का? म्हणजे त्याच्याऐवजी मी असं म्हणायला पाहिजे होतं, बायकोला बायको म्हणणं हे चांगलं आहे का वाईट आहे? काय आता नाही काही मध्ये चांगलं आहे. नाही तुम्ही नाही हो, तुम्ही नाही. हा जनरल जगामध्ये जर प्रश्न आपण केला, जगात बायकोला बायको म्हणणं चांगलं का वाईट, तर मला सांगा सगळी जगातली माणसं एक मुखाने चांगलंच असं म्हणतील काय? म्हणतील असं? नाहीच म्हणणार. असं
कितीतरी माणसं असं म्हणतील की बायकोला बायको म्हणणं हे काय वाईट आहे, कितीतरी म्हणतील. चांगलं म्हणणारी संख्या जास्त असेल कदाचित, एवढंच फरक. तर काय चांगलं आणि वाईट, तर्क आणि वितर्क हे सगळं झाकल्यामुळेच झालेलं आहे. त्यामुळे चांगलं वाईट खरं काहीच नाही. हे चांगल्या वाईटाच्या पलीकडे, पाप पुण्य याच्या पलीकडे जाण्यासाठी रस्ता शोधायचा आहे आपल्याला. तो रस्ता एकदमच असा काही उघड होतो असं नाहीये, लगेचच आपल्याला रस्ता दिसेल असं नाहीये. तर आपण हा संस्कार, जसं जसं आपण संस्कारित होत जाऊ, जसं आपण आपल्यावरचे नको असलेले जे काही कंजाळ आहे ते काढत जाऊ, आपला जो काय बॅरियर म्हणतात त्याला, म्हणजे किंवा अडथळे म्हणतात, ते अडथळे आपण स्वतःहून जेव्हा संपवत जाऊ, आपल्यामध्ये आणि शास्त्रामध्ये जेव्हा भेद राहणार नाही, आपल्यामध्ये सद्गुरूमध्ये जेव्हा भेद राहणार नाही, त्या दोघांपासून आपलं अंतर कसं होत जावं, कमी 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 होत जावं. म्हणजे दोघांमधलं आपले जे आवरण आहेत मधली ती काय करावेत, आपण प्रयत्नपूर्वक छाटत राहावीत, जेणेकरून आपल्याला त्यांच्या संस्काराने हा आवरणाचा विषय संपवता येईल. यासाठी आपणाला ईश्वर, शास्त्र, सद्गुरू हे कृपा करोत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण करावे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.